नितीश कुमार यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा। नितीश कुमार पुन्हा स्थापन करणार भाजपसोबत सत्ता। आज संध्याकाळी घेणार शपथ। अनेक गडकिल्ले चढलो, आता मंगलगडाची स्वारी। प्रतापगडाच्या पायथ्याशी मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा। आता मलंगड मुक्तीचा कार्यक्रम हाती घ्यावा लागेल। दुर्ग मोहीम कार्यक्रमात शिंदेंचं वक्तव्य। सरकार आरक्षणातून मराठा समाजाला मागास दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय। भुजबळांची सरकारवर टीका। सरकार ओबीसी समाजाला स्पष्टता देणार की नाही, भुजबळांचा सवाल। भुजबळांच्या मुंबईतील निवासस्थानी संध्याकाळी 5 वाजता ओबीसी नेत्यांची बैठक। सगळे सोयरे जीआर बाबत बैठकीत होणार खलबत। विश्वास बसत नाही एवढा मोठा फायदा पारित झाला शनिवारी। एवढा मोठा कायदा पारित झाला शनिवारी। एका दिवसात 7 शासन निर्णय झालेत। ही लढाई एवढी लांब जाईल वाटलं नव्हतं। लढाई जिंकल्यानंतर जरांगेंची प्रतिक्रिया। राज ठाकरे 1 फेब्रुवारीपासून 4 दिवस ठोकणार नाशिकमध्ये तळ। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेणार आढावा बैठका। पंतप्रधान मोदींना स्वतःच्या राज्याबद्दल प्रेम लपवता येत नाही। प्रत्येक गोष्ट त्यांना गुजरातमध्ये न्यायची असते, मग आपल्याला आपल्या राज्याबद्दल प्रेम का नाही, असा सवाल राज ठाकरेंनी केला। पहिलीपासून 10वी पर्यंत मराठी भाषा अनिवार्य करावी। इतर भाषाही शिका, पण मातृभाषा आधी शिका। नवी मुंबईतील मराठी विश्व साहित्य संमेलनात राज ठाकरेंचं आवाहन। अठरा दिवसानंतर लोकशाही मराठीचं प्रक्षेपण सुरू। दिल्ली हायकोर्टाच्या आदेशानंतर प्रक्षेपणावरील बंदी उठवली। लोकहिताच्या बातम्या घेऊन शानदार दमदार पुनरागमन। शरद मोहोळ हत्या प्रकरणात गणेश मारणेसह 17 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई। हत्या प्रकरणात आतापर्यंत 15 जणांना अटक, मात्र मुख्य सूत्रधार गणेश मारणे अद्यापही फरारच। कोस्टल रोडचे 84% काम पूर्ण। मे पर्यंत कोस्टल रोड वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने खुला करण्यासाठी प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न। डेडलाईन पाळण्यासाठी 5 कामगार आणि 500 अधिकारी तैनात। मराठा सर्वेक्षणादरम्यान बीएमसी कर्मचाऱ्याने जात विचारल्याने पुष्कर जोगचा संताप, तर 2 लाथा घातल्या असत्या। अभिनेता पुष्कर जोगची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल। बोर्डी पोलीस कॅम्पमध्ये मॅरेथॉन आयोजित। आदित्य ठाकरेंनी दाखवला मॅरेथॉनला हिरवा झेंडा। अनेक महिला पुरुष चिमुकले मॅरेथॉनमध्ये सहभागी। पुण्यात शरद पवार गटाला मोठा धक्का। आमदार अतुल बेनकेंचा अजित पवार गटात प्रवेश। आता पुण्यातील अशोक पवार वगळता सर्व आमदार अजित पवारांच्या गटात। चिपळूणमधील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांचा शरद पवार गटात प्रवेश। पक्षप्रवेशावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार राजेश टोपे देखील उपस्थित। बच्चू कडूंची तुफान फटकेबाजी। एकटा बच्चू कडू 100 आमदारांना पुरेसा आहे। सभागृहात कोण बसला याची चिंता आम्ही करत नाही। मी जरी शिंदेंसोबत असलो, पण शेतकऱ्यांपुढे मला एकनाथ शिंदे महत्त्वाचे नाहीत, बच्चू कडूंचं विधान। जरांगे प्रामाणिक आणि निष्ठावंत म्हणून त्यांच्या आरक्षणाच्या लढाईला यश। आमच्यात कोणी जरांगे झाला तर मी त्याच्या सोबत असेल, जलीलांची प्रतिक्रिया। 4 आणि 5 फेब्रुवारीला उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर। सिंधुदुर्गात कार्यकर्त्यांशी साधणार संवाद, तर अंगणवाडीत घेणार भराडी देवीचं दर्शन। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील 44 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या। पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या। मराठा आरक्षणावर संभाजीराजे छत्रपतींची 2 दिवसात पत्रकार परिषद। पुण्यात किंवा कोल्हापुरात घेणार पत्रकार परिषद। संभाजीराजे काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष। महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाला 19 वेळा प्रधानमंत्री बॅनरचा बहुमान। राज्याने मुसंडी घेत मागील 2 वर्षापासून प्रधानमंत्री बॅनरचा पटकाविला मान। अमरावतीत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा। 1 किलो मागे संत्र्याला मिळणार 44 रुपयांचे अनुदान। 31 मार्च पर्यंत शेतकऱ्यांना करावा लागेल कार्यालयाकडे प्रस्ताव। कोकण रेल्वे मार्गावरून धावणार अयोध्येसाठी ट्रेन। कोकण रेल्वे मार्गे धावणारी पहिली ट्रेन 12 फेब्रुवारीला गोव्यातील वास्को जंक्शनवरून सुटणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।